नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष पवार. आपण पाहता संकल्प टुडे. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा ज्या त्या थंडावलेला प्रचार आज संपलेला आहे आणि या प्रचाराच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप महाविकास आघाडी, महायुती आणि तिसऱ्या आघाडी तिघाकडनंही भरपूर झाल्या. आज प्रचार संपलेला आहे. 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे आणि 23 तारखेला निकाल आहे तो येणार आहे. पण एक लक्षात घ्या की आजच्या घडीला कुठलाही राजकीय विश्लेषक महाराष्ट्रामध्ये नेमकी सत्ता कोणाची येणार, कुठल्या पक्षाची युती होणार याबद्दल कोणीही स्पष्ट बोलायला तयार नाहीये आणि याला कारण आहे मागच्या 5 वर्षात घडलेल्या राजकीय घडामोडी. एक काळ असा होता की विचारांच्या आधारे चालणाऱ्या ज्या राजकीय पक्ष होते ते विचार, याचे विचार त्याचे विचार वेगळे असायचे. पण आपण बघायला गेलो तर मागच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे वैचारिक मतभेद ज्यांचे होते ते पक्ष एका जागेहून सत्ता स्थापन करताना आपण पाहिलेलं आहे. आज जेव्हा प्रचार संपला त्या प्रचारामध्ये काही मुद्दे असे घडले की खरोखरच आपण त्याची निंदाही केली पाहिजे. काही आरोप झाले, ते आरोप खरोखरच सामान्य माणसाला रुचलेले देखील नाहीयेत. संगमनेरमधील कार्यक्रमामध्ये बोलताना देशमुख यांनी केलेले वक्तव्य, हे वक्तव्य त्यांनी केले होते एका महिलेबाबतीत. अत्यंत खेदजनक ते वक्तव्य होतं. याचे पडसाद सुद्धा लगे आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर जे प्रचार जेव्हा प्रत्यक्षात सुरू झाला तेव्हा काही मुद्दे गाजले. त्यामधला जो महत्वाचा मुद्दा होता ती बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा नारा दिलेला होता. पण या नाऱ्याचा समाचार जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या मित्रपक्ष आणि भारतीय जनता पार्टीतील काही नेत्यांनी हा नारा मात्र त्यांना रुचलेला नाही. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण असतील, पंकजाताई मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील. एवढंच काय तर स्वतः अजितदादा पवार यांना सुद्धा बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सिर्फ ये दोन्हीही जे घोषणा होता, नारे होते ते पटलेले नाहीत. म्हणजे विरोधकांना विरोध करण्याची वेळच आली नाही. सत्ताधारी पक्षांनीच त्याचा चांगलाच समाचार घेतला, हेही आपल्याला पाहायला मिळालं. महत्वाचं म्हणजे की आज शेवटच्या दिवशी शरद पवार आणि अजित पवार यांनी दोघांनीही बारामतीमध्ये जे आहे ते आपल्या प्रचार सभा घेतली आणि प्रचाराची सांगता केली. या प्रसंगी शरद पवार यांनी असं आव्हान केलं की जशी तुम्ही मला साथ दिली, जशी अजित पवारांना साथ दिली तशीच युगेंद्रला सुद्धा साथ द्या, अशी एक भावनिक साथ त्यांनी तिथले बारामतीमधील मतदारांना घातली. अजितदादा पवार यांनी सुद्धा बारामतीमध्येच जे आहे त्यांनी प्रचार सभा आजची घेतली. अमोल कोल्हे यांनी महत्वाचं म्हणजे आज अजित पवार यांची नक्कल देखील केली आणि मी नकलाकार आहे पण गद्दार नाही अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांना सुनावलं देखील. दुसरीकडे मराठा समाजाची नाराजी ही होती. त्याच्यामध्ये महत्वाचं एक वक्तव्य ठरलं ते बबनराव लोणीकरांचं. बबनराव लोणीकर हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि ते माजी मंत्री देखील आहेत आणि विशेष म्हणजे ते मराठा समाजाचेच आहेत. त्यांनी बोलताना सांगितले की मराठा समाज आहेच किती, बोटाच्या कांड्यावर मोजणं इतका, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे मराठा समाज देखील त्यांच्यावर चांगलाच नाराज झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आज देखील कालीचरण महाराजांचं मराठा समाजाला बद्दल आलेलं वक्तव्य, याचे सुद्धा पडसाद या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तसेच आपण पाहायला गेले तर सोयाबीन उत्पादक जे आहेत त्यांची नाराजी सुद्धा मोठ्या प्रमाणात या प्रचाराच्या दरम्यान आपल्याला दिसून आलेली आहे. महत्वाचं म्हणजे एकनाथराव शिंदे आणि महायुतीचा जो प्रचाराचा एजेंडा होता त्यामध्ये महत्वाचं ठरलं ते लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेलाच पर्यायी योजना जे आहे ते महाविकास आघाडीने दिली. महालक्ष्मी योजना, याच्यामध्ये ते म्हणतात की आम्ही 2100 रुपये देऊ, तर महाविकास आघाडी म्हणते की आम्ही तब्बल 3000 रुपये देऊ. अशा पद्धतीचे जे आश्वासन ते सुद्धा दिले गेले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा देखील या प्रचाराच्या दरम्यान पाहायला मिळाला. एकंदरीत या संपूर्ण ज्या प्रचार सभा झाल्या त्यांचा जर आपण जर अभ्यास केला तर लक्षात आलं की महाराष्ट्राची जी वैचारिक पातळी आहे ती
ती जी पातळी महाराष्ट्राने वैचारिक पातळी गाठलेली आहे राजकारणामध्ये, त्याला साजसं असं हे प्रचार यंत्रणा प्रचार जे आहेत ते झालेले नाहीत. अशी विधानं झाली की जी महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारी वक्तव्य ती नव्हती. एवढं होऊन आता उद्या 20 तारखेला मतदान आहे आणि त्यानंतर 23 तारखेला मतमोजणी आहे आणि कुठला पक्ष, कुठली युती सत्तेत येईल हे आपल्याला शनिवारी कळेल. पण 26 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची मुदत देखील संपली. त्या मुदतीच्या आधी महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन होईल काय आणि निवडणूक झाल्या, निकाल लागल्यानंतर कोणते कोणते पक्ष युती करतील हे अद्याप सांगता आपल्याला आताच येणार नाही. आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी संकल्प टुडे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.